रे प्रॉपर वाकरी काय म्हणणे लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत? भाजप येणार. भाजप येणार. राम सातपुते निवडून येणार 100%. 100%. होय. राम सातपुते ही बाहेरगावचे उमेदवार आहेत, त्यांना ओळखत नाही असं आता तुमच्या गावातल्या काही जणांनी मत दिलं. याबद्दल काय बोल? काय नाही, बाहेरांना आतलं काय महाराष्ट्रातला आहेच किती, जिल्ह्यातलाच आहे ती. असं काय गेल्या वेळेस पंचवर्षीला ते आमदार होतं त्याला माळशिरसला. बाहेरचं बाहेरगावचा ह्या गावातला काय विषय नाही. हां, पूर्वीचे बीजेपीचे खासदार मतदारसंघात पुन्हा फिरकलेच नाहीत असंही काही जणांचा आरोप आहे. त्या बाबतीत काय? फिरकलेत ना, गेलेत लोक, कामं केलीत लोकांनी. त्यांनी एवढं मोठी कामं दिलेलीच आहेत गावाला. 10 लाख रुपयाचं आमच्या गावात काहीतरी दिलेलं आहे त्यांनी. काय दिलं हो? सभा मंडप दिलेला आहे. खासदार निधीतून वाकरीमध्ये सभा मंडप दिलाय. अजून बरेच अजून काय काय दिलेलं आहे. मी काय पुढारी नाही, बरेच बाकी लोकांना माहीत असते. सगळं भाजपचं काम सगळं चालू आहे, सगळं चांगलं काम आहे. रेशन आहे, तुम्हाला सांगतो रोड दिलाय, उजनीचे पैसे दिलेत, उजनी कॅनलचे पैसे दिलेत लोकांना. 2000 रुपये ते दिलंय. तुम्हाला सांगतो तुमच्या शेतकऱ्याला 2000 रुपये पेन्शिल दिली आहे. मग वर्षाला 12,000 रुपये पेन्शिल येते त्या शेतकऱ्याला. 16,000 रुपये पेन्शिल येते. चांगलं आहे. भाजप एक नंबर काम करते. भाजपचं सरकार चांगलं आहे आणि भाजपचंच सरकार येणार आणि भाजपच चांगल्या पद्धतीनं काम करते. काय नाव तुमचं? माझं नाव नारायण जगताप, प्रॉपर वाकरी. काय म्हणणं आहे निवडणुकी संदर्भात? निवडणुकी संदर्भात माझं असं म्हणणं आहे की येत्या ज्या इलेक्शनमध्ये ह्या वाकरी गावातून भरपूर मतानं काँग्रेसला लीड जाणार आहे. हां, भाजपला लोक आंबलेले आहेत इथली. हां, भाजपनं ह्या वाकरी गावात जसं काय ते पहिले खासदार आहेत ह्या वाकरीत केव्हाही आलेले नाहीत आणि त्यांना अक्षरशः वाकरी गावातल्या कुणीही बघितलेलं नाही. त्यामुळं आणि त्यांचा विकास म्हणजे कुठल्याच प्रकारचा वाकरीत कुठल्याच प्रकारचा त्यांचा निधी आलेला नाही आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं वाकरी गावाकडे लक्ष दिलेलं नाही. त्यामुळं येत्या काळामध्ये वाकरी गावातून भाजपला कुठल्याही प्रकारचं मतदान होणार नाही आणि काँग्रेस ही भरपूर मतांनी लीड जाणार आहे. एक कसं आहे, ती पहिली कामं मंजूर होऊन आलेली होती. काँग्रेसच्या काळामध्येच कामं झालेली आहे तिथे. भाजपच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं विकास काम या वाकरीमध्ये झालेलं नाही आहे. आता तुम्ही हे जर बघितलं, वडाच्या वस्तीच्या परिसराचा रोड जे आहे असा कमरेइतके खड्डे पडलेले आहेत. तुम्ही जर त्याची खरं जर चौकशी केली तर कुठल्याही प्रकारचं त्या साधं मुरुमसुद्धा टाकण्यात आलेला नाही त्या रोडवरती. हां, कुठल्याही प्रकारचा विकास या गावामध्ये झालेला नाही. म्हणजे पिण्याच्या पाण्याचं निधी आता सध्या वाकरी गावात टँकरची गरज आहे. पाण्याच्या वरती जर ह्या प्लॉट एरिया आणि हे बाजीरावची विहीर, वडाची वस्ती जर इकडं जर तुम्ही बघितलं तर सध्या पाण्याच्या टँकरची गरज आहे. लोक बाहेरनं जाऊन बैलगाड्यांनी हे जाऊन पाणी आणते ती असलं बॅलर ठेवून. तरीसुद्धा या ग्रामपंचायतीनं अजून कुठली त्या प्रकारे दखल न घेता त्या म्हणजे अजून त्याच्याकडे लक्ष नाही. त्यांचं पाणीच नाही तिकडं प्यायला लोकांना. आता इथं काही जणांनी सांगितलं की पिण्याच्या पाण्याची सोय झाली, केंद्र सरकारनं भरपूर निधी सांगाय दिलाय. कसं आता जिथे ज्याच्या प्रचाराचा वेगळा भाग आहे. आता भाजपच्या कार्यकर्त्यांना जर तुम्ही प्रश्न विचारले तर ते त्यांचीच आहे. ते कारण ते तोंडचटकी लोक असते ती. त्यांना काय कुठल्याही विकासाचा आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना त्याची काळजी नाही. ती फक्त आलं की आपल्या नेत्याला सांगायचं हा चांगला आहे झालं, त्याला कुठल्याही प्रकारची किंमत नाही आहे. जे काय खऱ्या अर्थानं जर त्या वाकरीमध्ये विकास करायचा असता तर ते आमच्या वाकरीमध्ये काँग्रेसच विकास करू शकतं हे आम्हाला आता खात्री पटलेले. भाजपचा कुठलाही नेता वाकरीकडे अजिबात लक्ष देत नाही आहे. नाव काय तुमचं? चरणदास कृष्णदेव पोरे, गाव वाकरी. निवडणुकीच्या संदर्भात काय मत आहे? मत म्हणजे साहेब, शेतकरीविषयीचं जे धोरण आहे भाजपचं ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता मागल्या 1-2 महिन्याखालचंच बघितलं तर पहिलं पाणी शेवट होतानाच ह्यांनी पाणी सोडलं. शेतकऱ्याचं म्हणजे काय घेणं देणं नाही. फक्त व्यापाऱ्यांचं दडबलं, GST वसूल करणं, शेतकऱ्याला 2,000 रुपये देणं आणि शेतकऱ्याकडनं 18% GST वसूल करणं. आज खताचे दर गगनाला भिडले तर, पशुखाद्याचा दर गगनाला भिडले तर, दुधाचा दर कमी आहे तर ह्याच्यावर कुठलाही ठोस निर्णय ह्या भाजप सरकारकडं नाही. त्याच्यामुळं प्रचंड जनतेत नाराजीची लाट आहे. कोण बोलतंय कोण बोलत नाही. कुणा तर दबावाला एखादा व्यक्ती बोलू शकत नाही. आज जर उजनीचं पाणी त्यांनी 20 दिवस जरी लेट सोडलं असतं तर आज आमच्या ह्या उजनी बागायतावर जे काय क्षेत्र भिजणार होतं, आता पेयपुरतं सुद्धा आमच्या गावात पाणी नाही साहेब. तुम्ही जर वाडी वस्तीवर गेला, फक्त एक चुकीचं धोरण
एक आदेश जर त्याने 20 दिवसानं काढला असता तर आज ह्या वाखरी गावावर नाही की बाबा संबंध उपरी असेल, गादीगाव असेल, कुर्टी असेल, ह्या गावावर ही वेळ आली नसती. फक्त एक चुकीचा निर्णय यांचा, जवळजवळ हजारो शेतकऱ्यांना ह्यांचा एक चुकीचा निर्णय एवढा महागात पडलाय की ऊसाकडे जर तुम्ही बघितला आता तर कुठल्याही शेतकऱ्याला विचारा की पेयपुरतं तर पाणी निघतंय. आता गावात कमीत कमी बोरच्या गाड्याला एक बोर पाडायसाठी 10 लोक बोरवेलच्या मागं फिरतील. का तर पेयपुरतं तर पाणी लागावं अपेक्षा आहे लोकांना, दाणं तर काय हाती लागतच नाही. तर असंही भाजपचं धोरणं चुकीची, शेतकऱ्याच्या विरोधातले म्हणलं तरी चालेल. ब्रिटिशकालीन धोरणापेक्षा सुद्धा बेकार धोरणं शेतकऱ्याबाबत आहेत, व्यापाऱ्याबाबत चांगली जाईल. ते अदानी बिदानी काय सांगते ती लोक, आपण काय एवढं खोलात जात नाही. पण त्यांची कर्जमाफी केली, त्यापेक्षा त्याची कर्जमाफी करण्यापेक्षा त्यांनी जी नदी जोड प्रकल्प जर राबवला असता तर अजून लोकांनी भरभरून भाजपला सहकार्य केलं असतं. शेतकऱ्यासाठी काय, शेतीप्रधान देश एकीकडे आपण म्हणतोय भारत शेतीप्रधान देश, पण शेतकरीच मारायला लागलाय. त्याच्यामुळं भाजपला म्हणावा असा काही प्रतिसाद मिळणार नाही.